नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाने आपल्या कानांनी ऐकलेले असते की अक्षय रेवाला म्हटलेलं असतं की माझ्या मनामध्ये फक्त रमा आणि रमाच आहे, आय हेट यू रेवा असे जेव्हा बोलतो तेव्हा रमाला खूपच आनंद झालेला असतो। तेव्हा रमाच्या मनातील अक्षयविषयी झालेला गैरसमज हा पूर्णपणे दूर झालेला असतो। तेव्हा रमा ही खाली येते आणि पायरीवर बसते। तेव्हा जेव्हा तो फोटो तिने बघितलेला असतो तेव्हा त्या फोटो बघून ती अक्षयबरोबर जे काही वागलेले असते ते सर्व क्षण तिला आठवतात। पार्वती आजीने जेव्हा रमाला शिक्षा केलेली असतात तेव्हा अक्षयने रमाची साथ कशी दिली याचे सुद्धा क्षण रमाला आठवू लागतात। तेव्हा रमाला आत्तापर्यंतचे अक्षय बरोबरचे सर्व क्षण आठवतात की वेळोवेळी अक्षयने तिची कशी साथ दिलेली असते आणि भाऊबीजी म्हणजे पाडव्याच्या दिवशी सुद्धा अक्षयने रमाला सर्वांसमोर जे ओवाळल्याचे क्षण असतात ते सुद्धा तिला आठवतात। तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि तिला खरंच खूप आनंद झालेला असतो। तेव्हा रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि खरंच खूप खुश होते। त्यानंतर रात्री अक्षय आणि रमा आपल्या बेडरूममध्ये झोपलेले असतात तर रमा ही अक्षयकडेच बघत असते। त्यावेळी अक्षय सुद्धा आपल्या मनात विचार करत असतो की रमा, तुला जे हवं आहे तेच होणार, माझ्या मनामध्ये फक्त रमा तूच आहेस। तेव्हा रमा आपल्या दोघांमधील ज्या पिलो असतात ते बाजूला करते आणि अक्षयच्या अंगावर चादर लोटत त्याच्या डोक्यावरून मायेचा असा हात फिरवत असते। अक्षयला तर खूपच आनंद होतो आणि तो मनात म्हणत असतो की रमा, तुझ्या ह्या माये स्पर्शाची मी किती दिवसापासून आतुरतेने वाट बघत होतो आणि मला माफ करून रमा तू माझ्यासाठी परत आली त्याबद्दल खरंच थँक्यू। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रेवाला घराबाहेर काढण्यासाठी एक टीम तयार झालेली असते आणि त्यांचा प्लॅन चालू असतो। तर अक्षय जान्हवीला म्हणत असतो की जान्हवी, मी तुला आमच्या ह्या टीममध्ये घेतले परंतु मला आनंद दादानी सांगितले म्हणून, कारण तू दरवेळेस काही ना काही गोंधळ घालत असते। तेव्हा जान्हवी म्हणते की अरे अक्षय, मी आता काही गोंधळ वगैरे घालत नाही, मला सुद्धा ती रेवा या घराच्या बाहेरच असायला हवी। आरती म्हणते की मला सुद्धा। तेव्हा सीमा म्हणते की हो, मला सुद्धा रेवा या घरात नकोय। रमाकांत काका सुद्धा साथ देतात। तर लगेच अक्षय म्हणत असतं की पाडव्याच्या दिवशी रमाने सुद्धा माझ्याकडे हेच गिफ्ट मागितले की तिला सुद्धा आता रेवा या घरामध्ये नकोय। तेव्हा रमाने जे गिफ्ट अक्षयला मागितले ते ऐकून सर्वांना तर आनंद होतो। तर अक्षय म्हणतो की मी आपल्या या टीममध्ये आभ्याला मात्र घेऊ शकत नाही, कारण तो सध्या वेगळ्याच जगामध्ये वावरतो। त्या रेवाचा त्याला इतका पुळका काय येतो तेच मला समजत नाही, कायम त्या रेवाचीच काळजी करत असतो। तेव्हा अक्षय हा आरतीला म्हणतो की आरती वहिनी, तू तुझ्या पद्धतीने अभिला समजावण्याचा प्रयत्न कर आणि मी तुम्हाला सांगतो की आता उद्याच्या उद्या रेवा या घरातून बाहेर जायलाच हवी। तेव्हा सर्वजण म्हणतात की ठरलं। तेव्हा आरती म्हणते जे ठरवले तेच होईल आणि रमाकांत काका म्हणतात की पण आता माघार काही घ्यायची नाही। तर जान्हवी म्हणते की आपण या मिशनला एक नाव देऊयात, रेवा गो बॅक। तर ते नाव ऐकून सर्वांना मात्र खूप आनंद होतो। त्यावर जान्हवी म्हणते की आई, तुम्ही ते कायम काय म्हणत असतात की चेन खुली की मेन। तेव्हा सीमा लगेच म्हणते की हो, चेन खुली की मेन, खुली की चेन। सर्वजण खूपच आनंदी होऊन तयार होतात। तर रेवाला घराबाहेर काढण्यासाठी प्रत्येकाने एक एक वस्तू आपल्या हातामध्ये घेतलेली असते। सीमाने झाडू, तर अक्षयने काठी आणि वेगवेगळ्या वस्तू त्यांनी घेतलेल्या असतात। त्यानंतर इकडे रेवा ही पार्वती आजीच्या रूममध्ये रडत असते आणि पार्वती आजीला म्हणते अक्षय मला घरातून हाकलतो, मी काय करू आता। तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं, असं काही होणार नाही, तू रडू नकोस। तेव्हा रेवा म्हणते की आई आजी, तुम्ही हेच त्याला समजावून सांगा ना, तो जर मला परत असा म्हटला तर मी काय करू तेच मला समजत नाही। जान्हवी त्या दोघींचे बोलणे हे गुपचूप ऐकत असते। पार्वती आजी म्हणते की ज्या क्षणी तो तुला या घरातून जायला सांगेल त्या क्षणाला आपण काहीतरी करू, पण तू टेन्शन मात्र घेऊ नकोस। मी त्याला समजावेल की आत्ताच दिवाळी संपली आणि रेवा कुठे जाणार कुठे राहणार, त्यामुळे असं विचारेन मी त्याला, तू मात्र टेन्शन घेऊ नकोस। तेव्हा मात्र रेवा ही मनात म्हणत असते की आई आजी, तुमच्यावर आता तर माझा विश्वासच राहिला नाही, त्यामुळे आता मी बाबांनाच भेटते आणि तेच काहीतरी करतील। तेव्हा जान्हवी हे सर्व ऐकून सांगण्यासाठी निघून जाते। तर रेवा ही शशिकांतकडे येते आणि रडतच शशिकांतला म्हणते की बाबा, एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला की अक्षय मला या घरातून बाहेरच काढण्यासाठी निघालाय। तेव्हा त्याच्यावर मी इतकं प्रेम करते, माझं जर त्याच्याबरोबर लग्न झालं नाही तर माझे सर्व स्वप्न हे अपुरे राहतील।
आणि खूप रडतच राहते. शशिकांत म्हणतो की रेवा प्लीज शांत हो आणि मला व्यवस्थित सांग की काय झाले ते. तेव्हा घडलेला सर्व प्रकार रेवा ही शशिकांतला सांगत असते. त्यानंतर इकडे जान्हवी ही परत आपल्या टीमकडे येते आणि सर्वांना सांगत असते की रेवा गो बॅक मिशनमध्ये आपल्याला 2 प्रॉब्लेम्स आहे. एक म्हणजे बाबा आणि एक म्हणजे आयाजी. आयाजी रेवाला म्हणत होत्या की शेवटच्या क्षणाला तरी मी तुला मदत करेल आणि त्यानंतर रेवा ही बाबांना भेटण्यासाठी बाल्कनीत गेली होती. हे असे जान्हवी सर्वांना सांगू लागते. तेव्हा जान्हवी म्हणते की याचा अर्थ असा होतो की ती त्या दोघांची मदत घेणार आणि नवीन काहीतरी प्लॅन करणार. तर तेव्हा सीमा म्हणते की हो जानू असेच झाले तर सर्व काही कठीण होईल ग. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही नाही असे काही होणार नाही. त्या अगोदर आपण त्या दोघांना तिच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करू. तेव्हा आनंद म्हणतो की अरे पण अक्षय हे कसं मॅनेज करायचे तोपर्यंत. तेव्हा अक्षय म्हणतो की अगोदर मला आयाजीला मॅनेज करावे लागणार. तेव्हा अक्षय यामध्ये जान्हवीची मदत मागतो. तेव्हा जान्हवी म्हणते की अरे अक्षय मी तर तयारच आहे तुला मदत करण्यासाठी. तेवढ्यात लगेच दरवाजा उघडून रमा आतमध्ये येते. सीमा लगेच आपल्या हातातील झाडू फेकून देते. रमा विचारते की काय झाले तुम्ही सर्वजण एकत्र काय करता. तेव्हा रमाकांत काका म्हणतो की अगं काय नाही गप्पा करत होतो आणि वहिनी सुद्धा केर काढता काढता येथे आली आणि गप्पा करत बसली. तेव्हा सीमा म्हणते की कसे आहे की दिवाळीची साफसफाई झाली आणि आता सेलिब्रेशन सुद्धा झाले. त्यामुळे आता पुढे काय सेलिब्रेशन करायची याची आम्ही तयारी करत होतोच. तेव्हा रमा खुश होऊन म्हणते की मला सुद्धा सांगा मग आपण सर्व मिळून एकत्र ती तयारी करू आणि ठरवू. सीमा म्हणते की नाही नाही आता मला खूप कामं आहेत आत्ता नको आणि मी जाते माझं काम करण्यासाठी. तेव्हा आरती म्हणते की मोठी आई मी तुमची मदत करण्यासाठी येते. सीमा म्हणते की नाही नको तू पोटोशी आहेत नको या परिस्थितीत. रमा आहे ना रमा मला मदत करील म्हणून सीमा ही मुद्दाम रमाला बाहेर नेण्यासाठी नाटक करून तिला हे सर्व करत असते आणि रमाला हाताला धरते. बाहेर घेऊन जात सर्वांना खुणावून सांगते की तुमचा पुढचा प्लॅन हा तयार करा. रमा आणि सीमा बाहेर गेल्यानंतर अक्षय सर्वांना म्हणतो की आपल्याला आणखीन एका व्यक्तीला हँडल करावे लागणार. तर आनंद म्हणतो की शशिकांत मुकादम. अक्षय म्हणतो की त्या माणसाने आपल्याला प्रचंड त्रास दिलाय आणि आता त्याने सर्व लिमिट्स ह्या क्रॉस केलेल्या आहेत. यापुढे मी त्याला सोडणार नाही आणि त्या रेवाला सुद्धा त्याला मी मदत करून देणार नाही. रमाकांत काका म्हणतात की अरे अक्षय पण दादा कुठल्याही थराला जाऊ शकतो हे लक्षात ठेव. तेव्हा लगेच जान्हवी म्हणते की हो त्यांना कंट्रोल करणं म्हणजे हा खूप कठीण टास्क आहे. रमाकांत काका म्हणतात की हो तो गुंडांची आणि पोलिसांची मदत घेऊन काही पण करू शकतो. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की त्यांना सुद्धा त्या रेवापासून लांब ठेवावे लागेल. तेव्हा अक्षय म्हणतो की ही कितीही कठीण रिस्क असली तरी ती मी स्वीकारतो आणि त्यांना कसा धडा शिकवतो ते तुम्ही बघतच राहा. त्यानंतर इकडे शशिकांत हा रेवाला म्हणत असतो की रेवा तू काही टेन्शन घेऊ नको. मी तुला प्रॉमिस करतो रेवा तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. पण त्या रमाला कायमचे जेलमध्ये कसे टाकतो ते तू बघतच राहा. त्या रमाला धडा शिकवायला आणि तुला माझी सून बनवून घ्यायला मला आता तर कोणीच अडवू शकत नाही. तेव्हा रेवा रडतच विचारते की खरंच का बाबा आणि आता फक्त तुमच्यावरच माझा विश्वास आहे. तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की माझा सुद्धा तुझ्यावर. त्यानंतर रात्री सर्वजण एकत्र येतात आणि रमाकांत काका म्हणतात की रेवा गो बॅक मिशनची पूर्णपणे तयारी झाली. तर आनंद म्हणतो की मी तर ढोल ताशा आणि गुलाल सुद्धा मागवलाय म्हणून सर्वजण खूपच आनंदी होतात. तेव्हा आरती लगेच खुश होऊन म्हणते की आनंद भाऊजी मी तर खरंच खूप नाचणार. तेव्हा सीमा म्हणते की अगं तू प्रेग्नेंट आहे तू कशी नाचणार त्यामुळे तू नाही नाचणार. तेव्हा आरती म्हणते की मोठी आई ही रेवा तर घरातून जाणार त्यामुळे मी हा आनंद केव्हा साजरा करू मग. तेव्हा जान्हवी म्हणते की हे बघ आरती तुझ्या वाटायचं की आम्ही डबल नाचू पण तू स्वतःची मात्र काळजी घे. तेवढ्यात रमा पुन्हा तेथे येते आणि आई तुम्ही मला जी कामं सांगितली होती ती सर्व पूर्ण झालीत. तेव्हा रमा पुन्हा सर्वांना एकत्र बघते आणि तुमचं हे सर्व काय चालले तुम्ही माझ्यापासून नक्की काहीतरी लपवताच. सीमा म्हणते की अगं काही नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा काहीच लपवत नाही फक्त तुला एकच गोष्ट सांगतो की उद्या तू खूप छान तयार हो कारण उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यामध्ये परत नाही येऊ शकत आणि तो दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय हा उड्या मारतच सीमाकडे किचनमध्ये येतो आणि आई आज खरंच मला खूप आनंद झाला. मी आज उड्या काय
फक्त चक्क नाचणार सुद्धा, कारण मी पूर्णपणे बरा झाला. सीमा म्हणते की अरे तू बरा नाही झाला. अक्षय म्हणतो की मला इतका आनंद झाला की ती रेवा आज घराच्या बाहेर जाणार. तेव्हा सीमा म्हणते की हो, आज आपलं रेवा गो बॅक मिशन हे सक्सेसफुल होणार. अक्षय म्हणतो की आई सक्सेस होणारच. तेव्हा सीमा म्हणते की असे जर झाले तर देवापुढे मी तुपाचा दिवा लावेल आणि ती देवाला नमस्कार करते. तेव्हा अक्षय म्हणतो की आई मी तुला एक गंमत सांगतो की देवाला सुद्धा ती रेवा आपल्या घरात आहे ना, तिचा कंटाळा आला असेल म्हणून तो तिला घराबाहेर काढण्यासाठी आपलीच मदत करेन. अक्षय म्हणतो की फायनली रेवा आज या घरातून बाहेर जाणार आणि रमा मला माफ करणार. रमाला सुद्धा हे समजणार की माझ्या मनामध्ये फक्त रमा आणि रमाच आहे. पण आई, रमाचा विश्वास बसेल ना गं? सीमा म्हणते की हो, बसणार म्हणजे बसणारच. त्यानंतर इकडे रमा ही आरशापुढे उभी राहून तयार होत असते आणि तिला ते क्षण आठवतात की अक्षयने रेवाला कसे झिडकारून दिले आणि माझ्या मनामध्ये फक्त रमा आणि रमाच आहे, आय हेट यू असे तो रेवाला बोललेले सर्व क्षण रमाला आठवत असतात आणि ती मनोहिमन खूपच खुश होत असते. तेवढ्यात अक्षय रमाला आवाज देतो. तेव्हा रमा धावतच बाहेर येते तर अक्षय एक घराचा फोटो रमाला दाखवत असतो. रमा म्हणत असते की मला नाही बघायचा, अगोदर तुम्ही मला सांगा की तुम्ही मला सकाळी इतकं छान तयार होण्यासाठी का सांगितले होते, काय आहे? तेव्हा अक्षय म्हणतो की मी जे काही सांगतो ते ऐकून घे. तर अक्षय हा ओरडलेला असतो रमावर, कारण मी जे काही सांगतो ना ते ऐकून का घेत नाही. तेवढ्यात रेवा बाहेर येत असते आणि हे सर्व ऐकते. रमा म्हणत असते की तुम्ही परत माझ्यापासून काहीतरी लपवता, का सांगत नाही तुम्ही मला हे सर्व? रेवा मात्र हे सर्व ऐकून अक्षयला नेमकं काय झालं असेल, काल माझ्यावर ओरडत होता आणि आज रमावर ओरडतो, याचं वागणं काय चाललं तेच समजत नाही, याचा विचार करते. तेव्हा अक्षय परत रमावर ओरडतो आणि ऐकायची जरा तयारी ठेवत जा. तेव्हा रमा म्हणते की असे का करतात ते माहिती नाही. तेव्हा अक्षयचे लक्ष रेवावर जाते आणि तो रेवाला म्हणतो की रेवा इकडे ये आणि हे चित्रातील घर कसे आहे ते मला सांग. तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की तुला इथे राहण्यासाठी आवडेल का? रेवा ते चित्र आपल्या हातातून घेते आणि का आवडणार नाही, छान आहे हे सर्व. अक्षय म्हणतो की मग तुझ्यासाठी हा फ्लॅट मी घेतलेला आहे. तर रमा ही अक्षयकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्वांनी रेवाला बॅग भरून घराच्या बाहेर काढलेले असते आणि अक्षय सर्वांसमोर म्हणत असतो की रेवा तुझ्या जाण्याचीच आम्ही तयारी करतो आणि हा आनंद साजरा करतो. सर्वजण खूपच छान असे डान्स करत असतात. तेव्हा अक्षय आपल्या हातातील गुलालाची जी थाळी असते तो रमाकडे देतो आणि सर्व तुझे हिशेब चुकते करून घे असे रमाला म्हणतो. तेव्हा रमा ही आपल्या हातामध्ये गुलाल घेते आणि रेवाच्या पूर्ण चेहऱ्याला लावते आणि याला म्हणतात की रमा म्हणते की याला म्हणतात की नियतीचा वार, चांगल्याची जीत आणि वाईटाची हार आणि सर्व गुलाल ती रेवाच्या चेहऱ्याला फासते आणि रेवाला हाताला धरून ती घराबाहेर ढकलून देते. तेव्हा सर्वजण खूप ढोलताशाच्या तालावर नाचू लागतात. तर रेवा हे सर्व बघत आपली बॅग घेऊन तेथून जात असते. तर रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघून खूपच खुश होतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.